ही 10 मिनिटाच्या आतच भाजी चांगली शिजली आहे। थोडंसं बाजरीचं पीठ टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शेंगदाणे 9-10 लसणाच्या पाकळ्या, 5-6 मिरच्या असं करून मिक्सरमधून आबडधोबड काढून घ्यायचं। अशा प्रकारे मी आबडधोबड काढून घेतलं। आता ह्या भाजीमध्ये मिक्स करून याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। आता ही भाजी त्याच्यामध्ये टाकून द्यायची। याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं। थोडंसं झाकून ठेवायचं 2-3 मिनिटं। हे झाकण काढून घ्यायचं। त्याच्यामध्ये जी भाजी शिजवली ती तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ। तर कुठंच मीठ टाकलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या नुसार मीठ टाका। मी कमी गॅसवर भाजी चांगली शिजून घ्यायची। कमी गॅसवर असं 5 मिनिटं मी असं शिजवून घेतलं। वास पण खूप छान येत आहे याचा। 7-8 पाकळ्या लसणाच्या अशा मध्ये कट करून घेतलं। थोडं तेल टाकलं। लसूण हा चांगला असा लाल होऊन द्यायचा। त्याच्यात जिरे टाकायचे। असा भाजी सोडून द्यायची आणि चांगली फोडणी बसते। ही बाजरीच्या भाकरी बरोबर एकदम टेस्टी लागते।